नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नामदार योगेशदादा कदम यांच्या पुढाकारातून दिव्यांगांना मोठा दिलासा. खेड नगर परिषदेकडून 77 दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचं वितरण. तुकाराम मुंढे, ऑपरेशन टायगर आणि संजय दिना पाटील प्रकरणावर योगेश कदम यांची स्पष्ट भूमिका. पत्रकारांना शिवीगाळ प्रकरण, टीकेची झोड उपटात खासदार संजय दिना पाटील नरमले, पत्रकारांची मागितली माफी. खेड नगर परिषदेच्या महिला बाल कल्याण समितीतर्फे महिलांसाठी 28 रोजी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचं आयोजन. आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रथम प्रशासिका मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांचा स्मृती दिन जगभरात साजरा. आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्याचे गृहराज्य व महसूल राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या पुढाकारातून खेड नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी 5% दिव्यांग आरक्षित निधीतून आर्थिक मदतीचं वितरण करण्यात आलं. खेड शहरातील एकूण 135 नोंदणीकृत दिव्यांगांपैकी पात्र ठरलेल्या 77 लाभार्थ्यांना शुक्रवार दिनांक 26 जून रोजी या योजनेचा लाभ देण्यात आला. या मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून हा उपक्रम खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना नामदार योगेशदादा कदम यांनी सांगितलं की दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना उपलब्ध असल्या तरी आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे अनेक लाभार्थी त्या योजनांपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन खेड नगर परिषदेने दिव्यांगांना थेट आर्थिक मदत देण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत स्वागतार्ह आणि कौतुकास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी नगर परिषदेला महत्वपूर्ण सूचना करत अनेक दिव्यांगांकडे UDI प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याचं सांगितलं. या पार्श्वभूमीवर पात्र दिव्यांगांना UDID प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या शिबिरामुळे अधिकाधिक दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खेड नगर परिषदेच्या या उपक्रमामुळे दिव्यांगांना केवळ आर्थिक आधारच मिळणार नसून त्यांना शासनाच्या विविध योजनांशी प्रभावीपणे जोडण्याचं कामही होणार आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला माजी आमदार संजयराव कदम, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाळवे, नगराध्यक्षा माधुताई गुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकडे, गटनेते निकेतन पाटणे, पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, शहराध्यक्ष कुंदन सातपुते, नगरसेवक, पदाधिकारी, दिव्यांग लाभार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि त्यांनी ही संकल्पना समोर मांडली की 5% या निधीमधून आपल्या शहरामधील जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना आपण थेट आर्थिक मदत करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा निधी वाटप करायचा आहे. आणि हा कार्यक्रम करत असताना माझी पहिली त्यांना सूचना होती की आपण, कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा 2019ला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की तालुक्यामध्ये अशा अनेक शेकडोच्या संख्येने दिव्यांग आहेत की ज्यांच्याकडे UDID सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना दिव्यांग योजनांचा कुठलाच लाभ मिळत नाहीये. ते दिव्यांग आहेत परंतु सर्टिफिकेट आता हे कंपल्सरी असल्यामुळे त्या सर्टिफिकेटशिवाय कुठल्या योजनेचा लाभ मिळत नाही. आणि म्हणून आपण 5% निधीमधनं दापोली असेल, खेड असेल, मंडणगड असेल, आपण दरवर्षी कॅम्प लावायला आपण सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने लाभार्थी आपण तयार केले. तशाच पद्धतीने खेड शहरामध्ये देखील असे काही दिव्यांग असतील की ज्यांचे सर्टिफिकेट नाही आहेत आणि सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना हा लाभ मिळणार नाहीये. तर अशा दिव्यांगांची यादी आपण तयार करा आणि त्या सर्वांना ह्या सर्टिफिकेटच्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण सोडवून घ्या आणि त्यांना आपण हा लाभ मिळवणार. ते लक्षात आलं की मला वाटतं 135-140 दरम्यान काहीतरी दिव्यांग आपल्या खेड शहरामध्ये आहेत, परंतु आज आपण 77 लाभार्थ्यांना आपण हा लाभ देतोय. उर्वरित जे दिव्यांग आहेत त्यांचा जो काही त्यांची जी काही सर्टिफिकेटची अडचण आहे की त्यांचे जे काही आपल्याला आरोग्य तपासणी आज त्यांची होणार आहे मग सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्यांना विविध योजनांचा त्यांना लाभ मिळणार आहे. एकंदरीत
खरं तर शासनाचे अनेक निर्णय असे आहेत की ज्या निर्णयामुळे दिव्यांगांना तिथे आर्थिक मदत मिळते, वस्तू स्वरूपात मदत मिळते, अप्रत्यक्षरित्या योजनांच्या माध्यमातून मदत मिळते, परंतु ह्या योजना कधी दिव्यांगांकडे कधी पोहोचत नाही. आणि म्हणून मला वाटतं आजचा कार्यक्रम हा त्याकरता महत्वाचा आहे. आज आपण आर्थिक मदत आपण नक्कीच करतोय. त्या आर्थिक मदतीचा कसा उपयोग करायचा नक्कीच त्यांचं कुटुंब आणि ते दिव्यांग स्वतः मिळून ते ठरवतील. परंतु ही तात्पुरती मदत आहे. आपल्या खेड शहरामध्ये दिव्यांगांना कायमस्वरूपी जर का आपण त्यांच्या पायावर उभं करायचं असेल किंवा त्यांना व्यवसाय उभे करून द्यायचे असेल किंवा त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर माझी सर्व नगरसेवकांना इथे अधिसूचना असेल. कारण आता काही तशी काही अडचण नाही. आपण आता 21-0 आहोत, बरोबर की नाही. आता रहिम इथे व्यासपीठ आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आपण तुमच्या वॉर्डामधील जेवढे आपले दिव्यांग आहेत, पहिल्यांदा त्या दिव्यांगांना त्यांची अपेक्षा काय आहे, त्यांना कुठला व्यवसाय चालू करायचा आहे का, त्यांना ठीक आहे आपण आर्थिक मदत करतोय की आता ह्या वर्षीचा आपण हा निधी आपण खर्च करतोय, भविष्यामध्ये त्यांना कुठला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर समाज कल्याण विभागाच्या आता तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रिमंडळ तयार केलं. म्हणजे वेगळं खातं, वेगळं विभाग तयार केला. म्हणजे हा ऐतिहासिक निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये घेतला, संपूर्ण देशामध्ये घेतला. त्या विभागाच्या देखील अनेक योजना आहेत. म्हणून त्या देखील आपल्या लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजेत. मला वाटतं आता पुढची 5 वर्ष शेवटी जनतेने आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिला आणि दिव्यांग त्याच्यामधील अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा घटक आहे. तो कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही याची आपण सर्व दक्षता घ्यायची आहे. गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी विविध राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुकाराम मुंढे हे नियम आणि कायद्याच्या चौकटीत उत्कृष्ट काम करणारे अधिकारी असून त्यांची बदली करू नये तसेच त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. ऑपरेशन टायगरची कोणतीही गरज नसल्याचा दावा करत उद्धव ठाकरे गटातील अनेक लोकप्रतिनिधी स्वतःहून शिवसेनेत येत असल्याचंही कदम यांनी म्हटलंय. दरम्यान पत्रकारांविरोधातील वक्तव्यावर खासदार संजय दीना पाटील यांनी माफी मागितल्याने तो विषय आता संपला पाहिजे अशी भूमिकाही योगेश कदम यांनी व्यक्त केली. मला वाटतं पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशी भाषा वापरणं अर्थातच योग्य नाहीये. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांना योग्य तो सल्ला दिलेला आहे आणि त्यांनी स्वतः देखील त्याची दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे विषय मला वाटतं आता आपण हा विषय आता संपलेला आहे. विश्वास नागरी पाटील जे आरएसएसच्या कार्यक्रमात केल्यामुळे आता एक वरिष्ठ पोलीस अधिकारी नाही बघा, शेवटी वैयक्तिक जीवनामध्ये जर का तुम्ही एखाद्या खाजगी कार्यक्रमामध्ये जर का तुम्ही गेलेला असाल त्याच्यामध्ये काही गैर नाही असं मला वाटतं. आणि RSS ही अशी संघटना आहे ज्यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या तुम्ही जर का त्या कार्यक्रमात खाजगीरित्या जर का त्या कार्यक्रमामध्ये गेले असतील तर काही अडचण नसावी. ऑपरेशन खासदारांचं झालेलं आहे, त्याच्यात आता आमदारांचं एक नवीन रेकॉर्ड मी अनेक वेळेला मी याही अगोदर सांगितलेलं आहे की जसं खासदारांनी निर्णय घेतला त्याची मागची कारणं ही त्यांच्या नेतृत्वावरती जी त्यांनी आक्षेप घेतली होती किंवा त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्याकडे जे दुर्लक्ष केलं होतं त्याचे परिणाम म्हणून त्यांना तो निर्णय घ्यावा लागला होता. तशा पद्धतीने अनेक असे लोकप्रतिनिधी आजही उभाटामध्ये आहेत जे नाराज आहेत, जे दुर्लक्षित आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना एक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत आकर्षण आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष वाढवत आहेत, पुढे नेत आहेत, वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत, तर त्या विचाराला साथ द्यायची इच्छा ही त्यांच्या नेत्यांची आहे, त्यांच्या आमदारांची आहे. पण आम्हाला कोणाकडे द्यायची गरज पडत नाही. तेच आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांची नेते मंडळी किंवा कार्यकर्ते असतील ते समोरनं आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात की आम्हाला तुमच्यासोबत जोडायचं आहे, आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे. म्हणून मला वाटतं ऑपरेशन आम्हाला करायची गरज पडत नाही, पेशंटच डॉक्टरकडे येतो. परत तुमच्या संपर्कात असं कोणी आहे का? आता असे संपर्कामध्ये असल्याचे उघडपणे सांगितले जात नसतात. ज्यावेळेला प्रवेश होईल त्यावेळेला लक्षात येईल. दादा एक तुकाराम मुंढे यांना आठवण्यासाठी करोड रुपये जमा केले जातात असं अधिवेशनामध्ये. मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेबांनी हे वक्तव्य फक्त भाषण करण्यापुरतं केलेलं आहे. तुकारामजी मुंढे हे अतिशय आक्रमक अधिकारी आहेत. नियमाला धरून, कायद्याला धरून नेहमी ते काम करत असतात.
आणि उलट आम्हीच माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की त्यांची बदली 3 वर्ष करू नका, त्याहीपेक्षा जास्त मुदतवाढ देता आली त्याहीपेक्षा जास्त मुदतवाढ द्या. हा विभाग अतिशय महत्वाचा विभाग, परंतु दुर्लक्षित राहिलेला विभाग आहे. या विभागामध्ये नक्कीच अशा योग्य अधिकाऱ्यांची आवश्यकता होती आणि ते अधिकारी आज आम्हाला मिळालेले आहेत. तर अशा अधिकाऱ्यांची बदली होऊ नये, त्यांच्याकडनं अतिशय चांगलं काम होते आणि ते काम भविष्यामध्ये होत राहिलं पाहिजे. ह्यासाठी त्यांची बदली होणे ही मागणी आम्हीच मुख्यमंत्री मोदयांकडे केलेली आहे. सर्व नागरिक कायद्यासंदर्भात मी त्या दिवशी अधिवेशनामध्ये मी सांगितलेलं आहे, उत्तर देतानाच मी बोललो होतो. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी याच्यामध्ये एक समिती गठीत केलेली आहे. या समितीचा अहवाल आल्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेण्यात येईल. शिवसेना ठाकरे गटातून नुकतेच शिवसेना शिंदे गटात सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे पत्रकारांना शिवीगाळ आणि अरेरावीची भाषा केल्यामुळे अडचणीत सापडले. राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन असे शब्द त्यांनी वापरले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठली आहे. यानंतर संजय दिना पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. जो प्रकार माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये झाला आहे त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असे पाटील यांनी म्हटलं. महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व खुलविण्याची संधी मिळावी या उद्देशाने वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता खेड येथील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे महिलांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गायन, नृत्य, नाट्य आणि इतर अनेक कलागुणांचं सादरीकरण होणार आहे. तरी सर्व महिला भगिनींनी उत्साहाने सहभागी व्हावे व उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन खेड नगर परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती सौ रसिका खेडेकर यांनी केले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी सन्माननीय नगराध्यक्षा सौ माधवीताई गुटाला, महिला बाल कल्याण सभापती सौ रसिका खेडेकर, महिला बाल कल्याण उपसभापती सौ वर्षा सापटे, महिला बाल कल्याण समिती सदस्य सौ स्वप्नाली चव्हाण, सौ दीप्ती शिगवण, मीनारजी चिखले यांच्याशी संपर्क साधावा. उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रथम प्रशासकीय मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांचा स्मृतिदिन जगभरातल्या सर्व केंद्रांवर विविध कार्यक्रमांच्या आधारे 24 जून रोजी संपन्न झालाय. खेड सेवा केंद्रावरही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मातेश्वरीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली, सुमनांजली आणि भावनांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे 22 जून रोजी मंडणगडमध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खेड सेंटरच्या संचालिका गीताबेनजी, स्वरूपाबेनजी यांच्यासह सर्व भगिनी उपस्थित होत्या. दयाळ पंचायत समिती गण विभाग प्रमुखपदी ओंकार शिगवण तसेच पन्हाळजे पंचायत समिती गणातील होडकाड गावच्या युवा सेना शाखा प्रमुखपदी नरेश नासरे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी पन्हाळजे पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, दयाळ पंचायत समिती गण सदस्या महादेव मॅडम, युवा सेना तालुका प्रमुख सूरज रेवणे, तालुका सचिव अमोल आमरे, पन्हाळजे पंचायत समिती गण विभाग प्रमुख इसाक सुर्वे, शिव पंचायत समिती गण विभाग प्रमुख सौद रावल, आमरस पंचायत समिती गण विभाग प्रमुख रघुनाथ सुर्वे, धामणदेवी पंचायत समिती गण विभाग प्रमुख आदिल मिठागिरे आदी युवा सैनिक उपस्थित होते. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना बारमाही दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी खेड येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील शेत पाणंद रस्त्यांची सद्यस्थिती, अतिक्रमणे, रस्त्यांचे बळकटीकरण तसेच कामांना गती देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी नागरिकांच्या विविध समस्या आणि निवेदने स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. या बैठकीस प्रांत अधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार सौ कल्पना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी तसेच किशोरभाई देसाई, अण्णा कदम, सचिन धाडवे, डॉक्टर आफिया पालेकर, उन्मेष राजे, खेड नगर परिषदेचे पदाधिकारी, तिन्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य,
पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय राखून रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून विकास कामांना गती देण्याच्या सूचना यावेळी दिल्या. खेड शिवतर रोड भैरी भवानी नगर येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराचा 19वा वर्धापन दिन सालाबादप्रमाणे शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होतोय. यामध्ये सकाळी 6 वाजता श्रींचं पूजन, 8 वाजता अभिषेक, 8 ते 12 श्री विष्णू याग, दुपारी 12:30 वाजता श्रींचा मुखवास, 1 ते 2 महाप्रसाद, सायंकाळी 5:30 ते 6:30 उपासना दरबार, 7 वाजता आरती, 7:30 वाजता सुवर्णा सदरे आणि सौ हर्षदा देवळेकर प्रस्तुत कराओके गोल्डन मेमरीज भक्तिगीत गायन कार्यक्रम आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तरी सर्व स्वामी भक्तांनी तीर्थप्रसाद आणि स्वामी सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. नवभारत वसतिगृह वर्णिनाका खेड येथे लायन्सचे सभासद बशीरभाई हजवानी यांच्या सहकार्याने आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सेवा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करून झाली. त्यानंतर वसतिगृहासाठी जीवनावश्यक जिन्नसाचं वाटप करण्यात आलं. तसेच बशीरभाई हजवानी यांनी स्वतः विद्यार्थ्यांना ज्यूसचं वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी रोहन विचारे, पंकज शहा, हनीफभाई घनसार यांनी मनोगत व्यक्त केलं. तसेच आजच्या उपक्रमाचे प्रमुख बशीरभाई हजवानी यांनीही सेवाभावाचे महत्व अधोरेखित करणारे प्रेरणादायी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला नवभारत वसतिगृहाचे सचिव गोवळकर, सहसचिव धुमक गुरुजी, खजिनदार राजा मोबाईकर तसेच नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून ब्रह्मकुमारीज मंडणगड पाठशाळेतर्फे शहरातील 10वी 12वी आणि पदवी परीक्षेत पहिले 3 आलेले तसेच 90% अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुष्पा माता आणि स्वरूपा बहिणजी यांनी विद्यार्थ्यांकडून फिजिकल आणि म्युझिकल एक्सरसाइज करून घेतले. त्यानंतर मुख्य प्रवक्त्या गीता बहिणजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की शैक्षणिक शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक ज्ञानाची जोड मिळाल्यास विद्यार्थी जीवनातील प्रत्येक परीक्षेत यशस्वी होतील. आज सुशिक्षितांसोबत सुसंस्कारी बनण्यासाठी ईश्वरीय सत्तेची गरज आहे असे सांगत त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे विशेष कौतुक केले. या प्रसंगी निसर्ग संरक्षणाचं महत्व सांगत सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी रोपे देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या रोपांना प्रेमाने निहारत झाडे लावून त्यांची योग्य निगा राखून अशी प्रतिज्ञा केली. तसेच जलजन अभियानांतर्गत पृथ्वीवर पिण्यायोग्य पाणी फक्त 1% उरलं असून जलसंधारण ही काळाची गरज आहे हे स्पष्ट करत सर्वांना पाणी वाचवण्याचे जनजागृती स्टिकर्स वाटण्यात आले. या अभूतपूर्व कौतुकाने भारावून गेलेल्या विद्यार्थ्यांनी असा सन्मान आमचा आजवर कधीच झाला नव्हता. आज मिळालेली शिकवण लक्षात ठेवून आम्ही आदर्श नागरिक बनू अशी भावना व्यक्त केली. पालकांनीही संस्थेचे मनापासून आभार मानले. शेवटी 3 मिनिटाच्या ईश्वरीय स्मृतीनंतर तसेच सन्मानपत्र, ईश्वरीय भेटवस्तू आणि प्रसाद वाटपाने या कार्यक्रमाची सांगता झाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.